नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। शिल्लक राहिलेल्या इडल्यांपासून आज आपण मुलांना आवडणारा चटपटीत इडली फ्राय बनवूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण शिल्लक राहिलेल्या इडल्या एक 10 ते 12 घेतल्या आहेत। याचे आपण काप करून घेऊया। साधारण एका इडलीचे 9 काप होतील या पद्धतीने आपण इडलीला कट करून घेऊयात। तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये इडलीचे काप करून घेऊ शकता। बाकीच्याही इडल्या याच पद्धतीने आपण कापून घेऊयात। इडली कापून झाली आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती। त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालूयात। थोडीशी मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं घालूयात। 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या होत्या त्या घालून घेऊयात। थोडासा कढीपत्ता घालूयात। तेलामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता छान तळलं गेलं की यामध्ये आपण लाल तिखट घालूयात। सांबर मसाला घालूयात। इथं तुम्ही तिखटाचं आणि सांबर मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। तिखट आणि सांबर मसाला घालून झालं की लगेचच इडल्या घालूयात। त्यावरती थोडीशी हळद घालूयात। अर्धा चमचा अनारदाना पावडर घालूयात। चवीपुरतं मीठ घालूयात। हिंग घालूयात। चवीपुरतं मीठ घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि लो टू मीडियम गॅस करत करत ही इडली या मसाल्यामध्ये छान परतून घेऊयात। अगदी प्रत्येक इडलीच्या तुकड्याला हा मसाला छान लागला जाईल। अशा पद्धतीने आपल्याला ही इडली परतून घ्यायची किंवा हलवून घ्यायची या मसाल्यामध्ये। मसाल्यामध्ये इडली हलवत असताना गॅस नेहमी लहान करायचा आणि ही इडली मसाल्यामध्ये छान हलवून घ्यायची। इडली फ्राय करताना मीठ नेहमी बेताचं टाकायचं, कारण इथे आपण बॅटरमध्ये इडली तयार करत असताना मीठ घालतो, त्यामुळे बेताचं मीठ टाकायचं। मंद गॅसवरती इडली मसाल्यामध्ये छान हलवून घ्यायची आणि लो टू मीडियम गॅस करत करत इडलीवरती झाकण न ठेवता इथे आपण इडलीला क्रिस्पी करून घेऊयात। इडली क्रिस्पी झाली की यावरती खूप सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात। इथे आपला इडली फ्राय तयार झाला। अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे आपण इडली फ्राय केलाय, पण तो तेवढाच चटपटीत आणि टेस्टी झालाय। ही रेसिपी नक्की करा। आवडली की नाही हे कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह।